हे पुस्तक मी गेल्या काही वर्षांमध्ये वाचल्यानंतर माझ्यामध्ये खूप जास्त चेंज झाले। पण मित्रांनो, हे द सिक्रेट नावाचं पुस्तक जर तुम्ही आता वाचलं किंवा ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितली आणि यातले 7 नियम फॉलो करायला सुरुवात केली तर तुमचं हवं असणारं प्रत्येक स्वप्न तुम्हाला भेटेल। तर मित्रांनो, हे जर स्वप्न तुम्हाला हवं असेल तर प्लीज ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं सध्याचं मनातलं असणारे सगळ्यात महत्त्वाचं मोठं स्वप्न काय कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ते स्वप्न सुद्धा लवकर कंप्लीट होईल। तर मित्रांनो, या बुकला मी काही 7 महत्त्वाच्या टिप्स मध्ये कन्वर्ट केलंय। पहिली टिप येते मित्रांनो, ती म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन। मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती ऑलरेडी डिटेल मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे कसं त्याला अप्लाय करायचं। त्यासाठी तुम्ही पेजला व्हिजिट करून बघू शकता, परंतु आता एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला एक स्वप्न बघावं लागेल। ते स्वप्न बघितल्यानंतर त्याला एक डेडलाईन तारीख द्यावी लागेल आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवून त्याच्यावरती काम करावं लागेल। म्हणजेच जो तुम्ही विचार करता ते सत्यात येतं आणि यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो। याला खूप छान पद्धतीने डिटेलमध्ये मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, लगेच जाऊन ती व्हिडिओ बघा। नंबर 2 ची महत्त्वाचा जो टिप आहे ती म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला 3 गोष्टींवरती बिलीव्ह करायला सुरुवात करायची आहे। बिलीव्ह म्हणजे काय तर ते एकदा समजून घ्या। पहिली गोष्ट आस्क, दुसरं म्हणजे बिलीव्ह आणि तिसरं म्हणजे काय, रिसीव्ह। मित्रांनो, पहिल्यांदा भगवंताकडे किंवा या युनिव्हर्सकडे तुम्हाला जी गोष्ट हवी ती मागायला सुरुवात करा, परंतु ती मागत असताना स्वतःच्या मनामध्ये संपूर्ण विश्वास ठेवा आणि जर तुमच्याकडे विश्वास असेल तरच ती तुम्हाला ती गोष्ट भेटेल आणि ती गोष्ट भेटल्यानंतर म्हणजेच रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे। मित्रांनो, यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन। मित्रांनो, तुम्ही जे काही स्वप्न बघताय त्याला तुम्ही थोडंसं मनामध्ये त्याचं प्रतिबिंब, त्याची एक व्हिडिओ बनवायला सुरुवात करा। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, मला ऑडी कार घ्यायची आहे, तर मी ऑडी कारची या ठिकाणी स्टेअरिंग पकडतोय, आता मी ती बूम बूम मस्तपैकी तिचा ॲक्सिलेटर दाबतोय आणि ती गाडी आता मी चालवतोय आणि मी तो आनंद घेतोय। अशा पद्धतीने तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करावी लागेल। होय मित्रांनो, लोक याला नाव ठेवतात, परंतु या गोष्टी ॲक्च्युअली तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करता, जेव्हा या गोष्टींमध्ये तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला भेटत जातात। मित्रांनो, चौथी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे काय, ग्रॅटिट्यूड। मी तुम्हाला ज्या पद्धतीने आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, तशी चौथी महत्त्वाची आता पूर्ण टिप येते ती म्हणजे काय, ग्रॅटिट्यूड। मित्रांनो, तुम्हाला कोणतीही गोष्ट भेटते ना किंवा तुम्हाला आतापर्यंत जे काही भेटलेलं आहे ना त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला सुरुवात करा। युनिव्हर्ससाठी, भगवंतासाठी किंवा आपल्या आई वडिलांसाठी जोपर्यंत तुम्ही हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची गोष्ट भेटणार नाहीये मित्रांनो। नंतर 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, सकारात्मक उच्चार म्हणजेच काय, ॲफर्मेशन। मित्रांनो, तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मिळवण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीसाठी मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे काय, तुम्हाला तुमची स्टोरी स्वतःला लिहायची आहे। आता ही स्टोरी लिहायची आणि तिचं काय करायचं याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी पेजला बनवलेली, ती तुम्ही बघू शकता। यामध्ये मी तुम्हाला थोडंसं थोडक्यात सांगतो। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हवं आहे ऑडी कार, तर समजा मला व्हाईट कलरची ऑडी कार हवी आहे, तिचा नंबर हा आहे, मी त्या गाडीमध्ये चाललो आहे, शेजारी माझे आई वडील बसलेले आहेत, माझा भाऊ बसलेला आहे, मी गाडी चालवतोय, आनंदाने चाललोय, मला खूप आनंदी फील होतंय, अशी तुम्ही स्टोरी लिहा आणि त्या स्टोरीला तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करा आणि रोज रात्री झोपताना ते ऐकण्याचा प्रयत्न करा। बघा, तुमचे स्वप्न सुद्धा पूर्ण व्हायला सुरुवात होतील आणि हेच या बुकमध्ये ॲज अ मॅनिफेस्टेशन म्हणून आपल्याला सांगताय। सो या गोष्टींचा आपण रेग्युलर उच्चार सुद्धा करणं गरजेचं आहे, म्हणजेच ॲफर्मेशन करणं गरजेचं आहे। 6वी सगळ्यात महत्त्वाची टिप मित्रांनो, आता भरपूर जणांच्या निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात होतील की अरे असं खरंच कधी होतं का, काय होतं का, तर 6वी टिपच ही आहे मित्रांनो, भावनांना नियंत्रित करा, इमोशनला कंट्रोल करा, तुमचा पूर्ण फोकस हा पॉझिटिव्ह गोष्टींकडे ठेवा, कायम आनंदी आणि प्रेमळ स्वभावाने शांततेत राहा, समोरच्याचा ऐकून घेण्याचा प्रयत्न करा आणि निगेटिव्ह गोष्टींना निग्लेक्ट करा तुमच्या जीवनामधनं। निगेटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये आलीच नाही पाहिजे, कायम सकारात्मक राहा। आणि सगळ्यात महत्त्वाची 7वी महत्त्वाची गोष्ट ज्याने तुमचं प्रत्येकाचं सिक्रेट अप्लाय होऊ शकतं ते म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय स्वप्न हवेत, तुम्हाला कोणतं ड्रीम अचीव करायचं आहे आणि ते कोणत्या तारखेपर्यंत अचीव करायचं आहे ना, हे लिहायला सुरुवात करा। जोपर्यंत तुम्ही हे लिहिणार नाही तोपर्यंत तुमचं ते कंप्लीट होणार नाही। मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवरती मी स्वतः प्रूव्हन एक्झाम्पल माझे देऊ शकतो आणि त्यावरती जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवे असतील तर लगेच कमेंट करा, जेणेकरून मी यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल। आणि हो, जर ही व्हिडिओ आवडली असेल तर पेजला लगेच सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा आणि हो, ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।